नमस्कार, मी पुष्पवती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका व्हिडिओ भगिनींनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते। सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना 2026 नूतन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देते। आपलं मागचं वर्ष कसं गेलं हे सांगता येत नाही, म्हणजे कोणाचं चांगलं गेलं असेल, कोणाचं कसं गेलं असेल, परंतु ते असो। परंतु आत्ताचं जे वर्ष आहे, वर्षाचा आज पहिला दिवस आहे आणि हे वर्ष तुम्हा सगळ्यांना आनंदाचं भरभराटीचं जावो, आपलं मानधनवाढीचं देखील आपल्याला समजो, आपल्या प्रोत्साहन भत्त्याच्या ऐवजी आपल्याला सरसकट पगार मिळो अशी मी देवाकडे प्रार्थना करते। आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा, आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपली वर्षाची सुरुवात त्याच पद्धतीने महिन्याची सुरुवात आहे आणि ही सुरुवात करत असताना आपल्यासमोर खूप आव्हानं असतात, खूप सारी कामं असतात आणि ही कामं आपल्याला अगदी फटक्यात करायची असतात आणि आपला जास्त वेळ पण जायला नको, म्हणून मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यात महत्त्वाचा विषय तो म्हणजे आपल्याला आता THR सगळ्यांना नोंदवायचा आहे। आपले 3 मॉड्यूल असतात, गरोदर, स्तनदा आणि 6 महिने ते 3 वर्ष वयोगट। तर तुम्ही नेटवर्क जरी नसेल तरी तुम्ही जो THR आहे तो नोंदवू शकता। फक्त एकच आहे की जर तुम्ही अजूनही पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनला अपडेट केलं नसेल तर अपडेट करा, याच्यामध्ये बदल झालेला आहे। जर तुमचा चेहरा मॅच होत नसेल तर त्याच्यासाठी देखील ऑप्शन आलेला आहे। त्याच्यामुळे ताईंनो, जर तुम्ही अपडेट केलेलं असेल तर तुम्हाला पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवर THR अगदी फटक्यात तुम्ही भरू शकता। एका दिवसात जरी तुमचे लाभार्थी जास्त असतील करून मोकळे होऊ शकता। व्हिडिओजवरून करा, प्रत्यक्ष करा, कुठल्या पद्धतीने करा, परंतु करू शकता। तर बघा, मी तुमच्यासमोर आज उदाहरणाच्या एक ऑफलाईनचा पण उदाहरण आहे आणि एक ऑनलाईनचा पण उदाहरण आहे। बघा, आता तुम्ही जर पाहिला तर तुम्हाला कुठेही माझा जर म्हणेल वायफाय असेल किंवा मोबाईल डाटा असेल तो ऑन नाही, तर मी विदाऊट नेटवर्कचं आता ह्या मातेचं फेस कॅप्चर केलेलं आहे। तर अगदी नेहमीप्रमाणे आहे, तुम्ही जर पाहिलं कुठंच नेटवर्क सुरू नाही तर आपल्याला नेहमीप्रमाणे 25 दिवस आणि 4 जे आपल्याला आहेत तर बघा अशा पद्धतीने टाकून घ्यायचे। सेम पद्धतीनेच आपल्याला काम करायचं आहे। हे इंग्रजीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर बघा, इथं 25 दिवस, इथं 4 आणि त्याच्यानंतर याच्यावर मी क्लिक केलेला आहे, कुठलाही डाटा सुरू नाही। जर तुम्ही पाहिलं तर तुमचं लक्षात येणार आहे की इथं पण तुम्हाला दिसणार नाही वर आणि इथं पण तुम्हाला वायफाय दिसणार नाही, म्हणजे नेटवर्क पूर्ण टोटल बंद आहे। प्रोसीडवर क्लिक करणार अगदी नेहमीच्या पद्धतीने। आता हे इंग्रजीत आलं, म्हणजे नेटवर्क बंद जर असलं तर इंग्रजीमध्ये येतं व्हेरीफाईंग इमेज प्लीज वेट, तर हे पण झालेलं आहे। त्याच्यानंतर फेस ऑथेंटिकेट झालेला आहे, म्हणजे चेहरा जुळलेला आहे। आणि हे झाल्यानंतर तुम्हाला फक्त डाटा सेव्ह करायचा आहे, कारण की आपलं जे आहे तर नेटवर्क बंद आहे। बघा, जर तुम्ही खाली पाहिलं तर तुम्हाला इथं दिसणार आहे बघा, ऑफलाईन मोड कॅन स्टोअर लास्ट 5 days डाटा ओनली, म्हणजे 5 दिवसापर्यंत आपल्याला 5 दिवसाचा डाटा हा इथं सेव्ह केला जातो। आणि जर 5 दिवसाचं कशाला आपण ठेवायचं, आपलं काम झालं जेव्हा नेट असेल तेव्हा नेटवर्कमध्ये जा आणि लगेच तुम्ही ते माहिती जी आहे तुमची लगेच चालली जाते, सिंक होऊन जाते। त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही, फक्त तुम्हाला इथं डाटा सेव्ह करायचा आहे, फक्त ओकेवर क्लिक करायचं आहे। म्हणजे आपण जरी ऑनलाईन ऑफलाईन जरी असलो, म्हणजे कुठं टेकडीवर जायचं आहे, कुठं वेगळ्या ठिकाणी जायचं आहे जिथे नेट चालत नाही, तर अशा ठिकाणी देखील तुम्ही पोषण ट्रॅकरचं हे काम आता आरामात करू शकता आणि एका दिवसामध्ये करू शकता। इतकं सोपं झालेलं आहे। फक्त तुम्हाला डाटा सेव्ह सक्सेसफुली तो ओकेवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तिथं क्लिक केल्यानंतर जर तुम्ही पाहिले ज्या लाभार्थीचं मी तुम्हाला दाखवत होती तर त्या बघा, अजूनही डाटा मी सुरू केलेला नाही, तर हे ते लाभार्थी आहे, त्याचा THR हा नोंदवला गेलेला आहे। आणि अजून देखील मी जे आहे तर ऑफलाईन मोडमध्येच आहे। जर तुम्ही पाहिलं तर बघा, इथं तुम्ही स्क्रीनवर बघू शकता अजूनही ऑफलाईन मोड जी आहे ती स्क्रीनची आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही अगदी सोपं झालेलं आहे। हे एक उदाहरण तुमच्यासमोर मी दिलं आणि त्याच्यानंतर मी नेट सुरू करणार माझं। तर बघा, मी त्याच्यानंतर नेट सुरू केलेलं आहे। नेट सुरू केल्याबरोबर जर तुम्ही पाहिला तर हा जो डाटा आहे तो लगेच इथे जो आकडा येतो तो लगेच चालला जातो। बघा, इथे जो आकडा येतो तो लगेच आपला चालला जातो। आणि अशा पद्धतीने बघा, मी अर्ध्या तासामध्ये जर तुम्ही पाहिलं तर किती सारे लाभार्थी आहेत ते आज केलेले आहेत अर्ध्या तासामध्ये। तर अशा पद्धतीने आपण करू शकतो। आणि आणखी एक दुसरी गोष्ट आहे ती देखील मी तुम्हाला THRच्या संदर्भात, आता नामांकित व्यक्ती आपण ज्यांना जोडलेला आहे त्यांचं देखील जोडायची गरज असेल तरच जोडा, नाही तर गरज नाही, हे पण मी तुम्हाला सांगते। आता त्याचं देखील उदाहरण तुम्हाला दाखवते। आता गरोदर आणि स्तनदा, म्हणजे शब्दा गरोदर आणि स्तनदा माता या बाहेरगावी जातात तर मग त्यांचा आपला फेस कॅप्चर करायला अडचण येते। त्याच्यामुळे आपल्याला त्यांनी नामांकित व्यक्ती म्हणजे तुम्ही कोणी तुमच्या घरातलं लावू शकता, तर मी तो देखील व्हिडिओ केलेला होता। जर गरज असेल तर लावा, नाही तर काही गरज नाही। आणि समजा तुम्ही नामांकित व्यक्ती जरी लावला
आणि आता ती माता आपल्याकडे उपलब्ध आहे, तर तुम्ही तिचा फेस कॅप्चर पुन्हा करू शकता. आता बघा तुमच्यासमोर स्क्रीनवर तुम्ही बघू शकता, मी स्क्रीनशॉट काढून ठेवलं आणि तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगते. आता ही माता आहे, ही नामांकित व्यक्ती आहे. तर मग आता ही माता माझी येऊन गेलेली आहे, तर मी आता त्याच मातेचं फेस कॅप्चर हे करू शकता. तर याच्यावर मी क्लिक करणार. आपल्याकडे दोघंही पर्याय असतात, तर बघा हे दोघी पर्याय उपलब्ध आहे. त्याच्यापैकी तुम्ही जर पाहिलं तर मी मातेचं याच्यावर क्लिक केलेलं आहे आणि त्याच्यानंतर प्रक्रिया केली याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. खूप महत्त्वाच्या गोष्टी मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगते, फक्त व्हिडिओ पूर्ण बघा ताईंनो. चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या सगळ्या ज्या व्हिडिओ आहेत त्या मिळतील. आणि सध्या तुम्हाला माहिती की ह्या कामामुळे प्रोत्साहन भत्ता बऱ्याच जणांचा जातोय, त्याच्यामुळे 100% हे काम कसं होईल हेच मी प्रॉपर सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर बघा प्रक्रिया केल्यावर आपण क्लिक केलेला आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघा फोटोची पडताळणी करत आहे आणि त्या ताईचा चेहरा प्रमाणित झाला आणि THR हा नोंदवला गेलेला आहे. ही एक गोष्ट. आणि अजून एक तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगते ही गोष्ट. तुम्ही जर पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन अपडेट केलं असेल, आता हे मातेचंच आहे, अपडेट केलं असेल तर एक गोष्ट नक्कीच सांगते की जर तुमचा चेहरा जुळत नसेल, एखाद्या लाभार्थ्याचा फेस कॅप्चर होत नसेल, तर त्याच्यासाठी देखील आपल्यासमोर ऑप्शन आलेला आहे. तुम्हाला फेस कॅप्चर करायचा आहेच, डायरेक्ट करायचं नाही आहे. आता मी या मातेचा फेस कॅप्चर केला विदाऊट कशाचं नेटवर्क नसताना मी त्या मातेचा फेस कॅप्चर केलेला होता आणि ते केलं असताना तिचा चेहरा जुळत नव्हता. बघा आता चेहरा जुळत नाही असं जर ऑप्शन आलं तर मग आपल्याला लगेच पुढचं ऑप्शन हे येतं बघा, प्रोसीड विदाऊट व्हेरिफिकेशन हे ऑप्शन येतं. मग याच्यावर आपल्याला क्लिक करावं लागतं. हे पण ऑप्शन आता दिलेलं आहे, सध्या टेम्पररी हे ऑप्शन आलेलं आहे. जर तुमचा चेहरा जुळत नसेल तर तुम्हाला हे ऑप्शन देण्यात आलेलं आहे. तर मग आपल्याला काय करायचं आहे तर त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे बघा, प्रोसीड विदाऊट व्हेरिफिकेशन याच्यावर क्लिक करायचं आहे आणि प्रक्रिया केल्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर डायरेक्ट तुमचा फेस ऑथेंटिकेशन हे ऑप्शन येतं आणि तुमचा THR डायरेक्ट भरला जातो, डायरेक्ट THR भरला जातो. त्याच्यामुळे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून 3 गोष्ट सांगितल्या तुम्हाला. तुम्ही प्रॉपर जर व्हिडिओ पूर्ण पाहिला तर तुमचं 100% काम हे होणार आहे. त्याच्यामुळे ताईंनो हा व्हिडिओ लवकरात लवकर बघा आणि आपलं काम करा. आणि आपले अजून काही ताई असतील तर त्यांना नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही पाठवा, जेणेकरून त्यांचंही काम राहणार नाही, कोणाचाही प्रोत्साहन भत्ता जाणार नाही. कारण की पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये 100% THR भरणं तुमच्यासाठी खूप अनिवार्य आहे. तिथं जरी तुम्हाला 90% दिलेलं असतं तरी 100% करा, जेणेकरून तुमचा भत्ता हा जाणार नाही. याच्यातला हा खूप महत्त्वाचा कंटेंट आहे. तर तो व्हिडिओच्या माध्यमातून सांगितला. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायचं होतं. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. आजच्या व्हिडिओ एवढंच. धन्यवाद.